आता हे खोबरा मागाशी चांगला वाटून घेतला तर हे टाकू. आपल्या वजडीत आता खोबरा टाकून घेतलाय मित्रांनो. मस्तपैकी हा आपला वजडीचा रस्सा मित्रांनो. बघलं बरं आपलं हे खोबऱ्याचं पाणी आहे बाबा. कालवण उकळलं मित्रांनो आपलं मस्तपैकी. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आपली मेंढरं घेऊन आलोय पातवनाच्या रानात. बघा ही सगळी मेंढरं चरत्यात आहे आणि भरपूर मोठं असं पातवनाचं रान आहे. पण मित्रांनो आपल्या मेंढरांना पात पुरवून चारायला लागते. त्याकरता आपली ओका ह्या इथूनच मेंढरं माघारी हाणले ते. आणि मित्रांनो आज आपला स्पेशल रेसिपीचा व्हिडिओ असणार आहे. आता बकऱ्यांचं वातावरण मागचा व्हिडिओ आपण दाखवलेला, बकऱ्यातलं मेंढरातलं याचं वातावरण दाखवलेलं. पण आज मित्रांनो खास आपण वाड्यावरती बनवणार आहे रेसिपी. आणि ती रेसिपी मित्रांनो व्हेज नसणार आहे, नॉन व्हेज रेसिपी असणार आहे. तर मित्रांनो आता मेंढरं चालवले ते. आता मेंढरं अजून दादा आला नाही त्यामुळं अजून मी तर मेंढरा पशीचे येत्याला आपलं दादावी. तरी आता ऊसाच्या वावरातनं चालले ते आपली वाईज खोडवा फुटलेला खाती ते मेंढरं. आपलं भाऊ येते ते मागून. तर मित्रांनो ज्या गोष्टीचं आपल्याला म्हणजे रेसिपी बनवायची आहे ना जी, त्याच रेसिपी बरोबर आपलं दादा जरा भेळ खायला घेऊन आलता आपल्याला. आणि आता आपली बाई आता भेळ का लावते. युवराज तुला आवडती का भेळ? आवडती ना? आवडती. बाई तुला आवडती. मित्रांनो आता ही मस्तपैकी भेळ कालवून घेते ते. ही आपली तायडी. आणि आता इथं मस्तपैकी भेळ खायची आपल्याला. मित्रांनो मेंढरा आले ते वाड्याला आणि आपला बेमुगाचा पाला, या सगळ्या वावरात बेमुगाचा पाला आहे मित्रांनो. पाला खाते ते मेंढर या ठिकाणी. पाला इकडं खाते ते ना आपली वाघरण ती आईन ती तो का त्या साईडला देते ते. त्या साईडला आपली वाघर द्यायची चालली आहे मेंढरांसाठी. असा वाळलेला पाला एकदम बेमुगाचा जबरदस्त. मेंढर तर फुगले ते आज काय सगळा खायची नाही याला. आपला दादा मेंढरं खात्या ते पाला मित्रांनो या ठिकाणी. आणि आपली बाईन ती या ठिकाणी असा पाला पांगावते ते. मित्रांनो आजचा व्ह्यू बघा कसा दिसतोय. सूर्य एकदम चमकतोय मस्तपैकी. दिवस मावळत गेला मित्रांनो, एकदम भारी वाटते व्ह्यू बघून बरं का. आपली बाई आता पाला बिला पांगावते या ठिकाणी. आणि आईंची त्यांची वाघर द्यायची चालली. थोड्याशा वेळात बनवायची आपल्याला रेसिपी पण. तर मित्रांनो आईचा चाललाय स्वयंपाक. आई काय बनवते? भात घातलाय आता. भात घातलाय काय शिजायला? हा भात शिजाय घातलाय आता. सगळ्यात पहिल्यांदा आपला भात शिजवते आई. तर मित्रांनो आज आपला वाडा आलाय उठून. आणि नवीन जागेवरची नवीन चूल आईने तयार केली मस्तपैकी. आपला भात आता शिजायला घातलाय. भात शिजतोय ना आपला. आता भात शिजतोय ना या ठिकाणी. भात शिजतोय बघा. झाकण काढ बरी एकदा. का असा भात शिजतोय मित्रांनो आता आपला मस्तपैकी. 1 किलो वजडी आणली या. आता या वजडीचं चांगलं कालवण करून घ्यायचं या. आता धुवायची ना? हा आता धुवून घ्यायची चांगली. तिला खळखळा चांगली नाही धुतली की वास मारते. मग चांगली खळखळा धुयाची. तर मित्रांनो ही आपली 1 किलो वजडी मस्तपैकी आई धुवून घेते बघा या ठिकाणी. अशी 2-3 वेळा धुवायची नाही. हा 2-3 वेळा चांगल्या पाण्याने धुवू घ्यायची. म्हणजे चांगल्या पाण्याने 2-3 वेळा धुवू घ्यायचे वजडीला आपल्या. आता ही एका पाण्याने धुतली, अजून 2-3 पाण्याने धुवायची. बघा कशी काय वजडी मित्रांनो. आज रस्सा बनवायचा झणझणीत. पाण्याने धुवून झाली चांगली. आता ह्या पाण्याने आणि धुवून घ्यायची वजडीला आपल्या. हा मगच चांगली लागती. नाही तर ती वास मारती कशी बी आबडधोबड घेतली. मग काय मस्तपैकी आहे आपली 2-3 पाण्याने धुवून वजडी काढून घेते मित्रांनो कढईमध्ये. आता पुन्हा पाणी वाटायचं ह्याच्यात. हा अशी ह्याच्यात एकदा असं चांगली जवळ स्वच्छ होत नाही त्यावर धुवीत राहायची वजडीला. निव्वळ पाणी होत नाही तवर. भात झाला या. आता वजडी शिजायसाठी कांदा चिरून घेते या. आता वजडी शिजाय घालायच्या. हा आता शिजाय घालायची. भात झाला आपला. आणि भातच बनवतात ना रोज अगोदर भात बनवायचा आणि मग कालवण भाकरी करायच्या. मग काय मित्रांनो आपली आई मस्तपैकी या ठिकाणी आता कांदा चिरून घेते आपला बारीक. कारण का तर वजडी आता चांगली धुवून झाली. आता धुतलेल्या वजडीला शिजायला घालायची आपली या बुगल्यात. याच बुगल्यात शिजाय घालायची ना? ह्याच बुगल्यात घालायची. बुगल्याला घेतली माती लावून. बुगल्याला बी मस्त माती लावली बघा. शिजाय घालायची वजडी. मग आपला कामधंदा करून मग आपल्याला रस्सा बनवायचा.
कामधंदा करून सगळं मग रस्सा बनवायचा. निवांत बनवायचा मस्तपैकी खायची बेची आज वजडी आपल्याला. कांदा चिरून झाला या. आता ह्यो कांदा चिरून चांगला परतून घ्यायचा आहे. आपला कांदा परतायचा आहे मित्रांनो. सगळा आईने मस्तपैकी वजडीसाठी कांदा बिंदा चिरलाय. असं जाळ फुकते आता. जाळ लावायचा आणि दणकून आपली वजडी शिजवायची. जरा अंधारच पडलाय मित्रांनो, तरी पण आपण जेवढंच मला जास्तीत जास्त भारी क्लॅरिटीत व्हिडिओ दाखवता येईल त्याचा प्रयत्न करू आपण. एवढा कांदा घेतलाय चिरून आईने. आता ह्यो कांदा आहे ना चांगला लाल भाजायचा मित्रांनो. असा आधी चांगला लाल भाजायचा, मग त्याला आता तळून घ्यायचा आहे मस्तपैकी. आता तेल टाकून चांगला परतून घ्यायचा आहे. आपल्या कांद्याला असा तेल टाकून चांगला परतायचा आहे मित्रांनो. मस्त वजडी रेसिपी बनवायची आपल्याला. तेलात बी आपला चांगला कांदा तळून घ्यावा लागतो. असा चांगला रसरशीत कांदा बिंदा तळला म्हणजे कालवण बी एकदम चविष्ट लागतं आपलं खायला. जाळ बी लागलाय भरपूर बघा. चुलीला जाळ बी चांगला लागलाय दणक्या. आणि आपलं मग त्या करता इथं मस्त आता शिजाय घालायची वजडी आपली. आता एवढी चमचाभर घ्यायची हळद टाकून त्यात शिजाय घालाय. हा मित्रांनो शिजाय वजडी शिजाय घालायला आईने आता ही चमच्याभर हळद टाकली. आणि हा आपलं मटणाचं यायचं कालवणाला हळद बिळदच लागते काय रे. हळद असल्याशिवाय बी रंग येत नाही हळद. मटणाला हळदनी पाणी जे म्हणतात ते हळदीमुळेच होतं मित्रांनो तयार. आता हळद टाकून घेतली. आता मीठ टाकून घ्यायचे. आणि वजडीला मीठ जरा जास्त लागतं ना. मीठ असल्यावर चवदार लागते. जरा जास्त मीठ असल्यावर चांगली चवदार लागते आपली वजडी. आणि आता ही चांगली ग्रेव्ही झाली आळणी पाण्याची. आता असं हळदी मिठाचं तयार करून घ्यायचे. चांगलं असं मिक्स करायचं. आता मागाशी वजडी चांगली धुवून घेतली होती 2-3 पाण्यात. 2-3 पाण्यात. आणि आता निवळाय ठेवली होती. आता ही वजडी त्यात टाकून घ्यायची. अशी चांगली पिळून घेते आणि त्यात टाकून घेते. मित्रांनो आता आपले हळदी मिठाची वजडी तयार करायची आपल्याला आधी. आणि हळदी मिठात चांगली शिजवून घ्यायची. अशी आपली सगळी वजडी आहे. आता भोगलभर आपली वजडी आहे मित्रांनो. भरपूर आहे. आपल्याला काही सरणार नाही आताच्या आता. म्हणजे थोड्या वेळाने जेवाय बसल्यावर मस्त आपलं सकाळचं बी नियोजन होईल याच्यावर असं वाटतंय मित्रांनो. आता चांगली आपली भरपूर वजडी आणली. मस्तपैकी बनवायची आपल्याला वजडीचं कालवण. असं चांगली हळदी मिठात मिक्स करून घ्यायची. चांगली हलवून घ्यायची. आणि असं ही चांगली मिक्स करून झाली की आपली शिजाय घालून ओके कार्यक्रम. ओके शिजाय घालायची आता तिला अशी चांगली मिक्स मित्रांनो. नाही तर खालचं होईल मिक्स वरचं तसंच राहील. त्याकरता आपलं पळीने चांगलं असं मिक्स करून घ्यावं लागतं कांदा बिंदा परतलेला. मित्रांनो मस्तपैकी आपली हळदी मिठाची वजडी या ठिकाणी शिजत आलेली आहे. त्याच्या अंगच पाणी सुटले. म्हणजे आपल्या नुसती तेलातच शिजवली का नाही. तेलातच शिजवल्यावर चांगली होती. त्याला पाणी बिनी ओतलं नाही अजून मित्रांनो. आणि आपण करीत होतो मेंढरातलं काम तर आपली वजडी शिजाय टाकलेली. वजडी मस्तपैकी शिजली बघा. हार एवढा पडलाय म्हणल्या वजडी तर शिजलीच पाहिजे. आपली वजडी शिजली. आणि आईचं मस्तपैकी चाललंय खोबरा वाटून घ्यायचं. आई खोबरा वाटते ना वजडीला. खोबरा वाटून घातली. चव आणतो खोबऱ्याने कुठलं बी मटणाचं कालवण. आता मस्तपैकी असा आपला खोबरा बारीक बारीक आई वाटून घेते वरट्या पाट्यावरती. आपल्या मिक्सर नसतो मित्रांनो. पण वरट्या पाट्यावरची एकदम झणझणीत कार्यक्रम असतो. गावरान चुलीवरचं जेवण म्हणलं की आपला धनगर वाडा. वाड्यावरती गावरानच तुम्हाला जेवण भेटणार चुलीवरचं. वजडी बी शिजली आता मस्त. आता खोबरा मागाशी चांगला वाटून घेतला. आता आपल्या वजडीत आता खोबरा टाकून घेतलाय मित्रांनो. आता खोबरा टाकून असं हलवते. असं खोबरा बी चांगला मिक्स करायचा. मगाशी हळदी मिठात चांगली वजडी मिक्स केली. आता वजडीला खोबऱ्यात मिक्स करायचं. आता हे शिजलं का काय बघायचं. वजडी आपली शिजली का काय. शिजली का काय बघायची. भाजल म्हणून गार पाणी ओतलं. आणि अजून शिजले नाही काय आहे. शिजलंय ना.
शिजले मित्रांनो. वजडी आपली शिजत बी आली थोडीशी आणि शिजली तशी बऱ्यापैकी. रस्सा करताना बी ती मस्तपैकी शिजलच बघा. बोगलवर आपली वजडी आता मस्त बनवते आई. टाकून घ्यायचं या तेल टाकून आता झणझणीत रस्सा बनवायचा मित्रांनो वजडीचा. टाकून झालं. वाड्यावरचा गावरान रस्सा कस काय होतोय बघा. आता थोडस बाजरीचं पीठ, थोडं आपलं बाजरीचं पीठ टाकलं. एकदम साधी सोपी आणि गावरान आपली चुलीवरची वजडी बनवणार आहे आज आपण. परत थोडस मीठ टाकून घ्यायचे. हा आता बी थोडस रश्याला बी ना. रश्याला बी. तर या ठिकाणी आपली सगळी वजडी काढून घेतली मित्रांनो कढईमध्ये. आणि आपला दनगरी मसाला, वाड्यावरचा गावरान मसाला मित्रांनो. वाड्यावरचा गावरान मसाला 2 चमचे टाकून घ्यायचे. तर मित्रांनो आता आपलं सगळं मसाला बिसाला टाकून झाले आणि आता या मसाल्यांची मस्त ग्रेव्ही बनवायची आपल्याला. ग्रेव्ही बनवली की मग आपला त्यात रस्सा टाकायचा आहे आळणी पाणी. आणि मग बघा कसं काय होते झणझणीत वाड्यावरचा वजडीचा रस्सा. मित्रांनो चुलीवरचं जेवण एक नंबर लागतं बरं काय. आता हे घ्यायचं असं टाकून. आपली शिजवलेली वजडी आता ह्याच्यात टाकून घेते आई. मस्तपैकी हा आपला वजडीचा रस्सा मित्रांनो. भुगलभर आपलं हे खोबऱ्याचं पाणी आहे बाबा. तर आता हा आपला भुगलभर रस्सा मस्तपैकी आता उकळायचा. आणि रस्सा वजडी तर आधी शिजलेलीची. रस्सा उकळला की आपण जेवाय मोकळं झालो बरं का. मित्रांनो जाळच इतका लावलेला ना दणकून आपला रस्सा डायरेक्ट उतूच जातोय जाग्यावर चोलीच्या बाहेरच मित्रांनो. आता तरी थोडा कमी केलाय जाळ. आणि बघा आपलं एकदम दणक्या उकळली आता वजडी. रस्सा आपला तयार झालाय. आता भाकरी करायच्या मस्त जेवायची आपल्याला. चुलीवर आता वजडीची रस्सा झालाय मस्तपैकी बनवून. वजडी झाली. आता काय बनवायची आई. आता भाकरी बनवायच्यात मित्रांनो आपल्याला. तर असा झणझणीत आपला वजडीचा रस्सा बांधलाय हो का. एक नंबर. खाली उतरून ठेवलं तरी उकळतंय मित्रांनो हो का. कडकडनी अजून उकळतंय ती. आता आई बघा मस्तपैकी भाकरी बनवते. गरमागरम आपलं वजडीचं कालवान आणि आपल्या गरमागरम मस्तपैकी आता तव्यावर बनवायचे ते भाकरी. जरा उशीर झालाय मित्रांनो पण काय नाही आपलं दणक्या कार्यक्रम बनवायचे आपल्याला. भाकरी बिकरी एकदम बाजरीच्या गरमागरम आई बनवून घेते भाकरी. आणि या ठिकाणी आपली ताई आता कांदा चिरते खाण्यासाठी. आपल्याला कांदा घेते चिरून मस्तपैकी. या ठिकाणी आईच्या बी चालल्या ते भाकरी. का एक भाकर झाली आपली तयार आता मित्रांनो. बघा परातभर भाकर बनवली आईनी. आई सणा होत्यात ना भाकरी. पटापटा होत्यात पटापटा. या तव्यावर बनवायची ताई. गरमागरम भाकरी गरम गरम वजडीचं कालवा आणि एकदम चवीस लागतं बरं का. आणि चुलीवरचं सगळं जेवण मित्रांनो चवीसच लागतं. कधी मिळाला मोका तर खाऊन बघा. बनवा आपलं रानात कधीतरी पार्टी केली तरी अशी वजडी बिजडी बनवा. एकदम साधी सोपी बनवली आपल्या आईने. आपली एक भाकर तयार होत आली मित्रांनो. काही तयारच झाली नाही झाली. एक भाकर झाली आणि आता आपल्या दुसऱ्या भाकरीने भाकर बनवते आई. कांदा बघा आपल्या ताईने एक नंबर कांदा चिरलाय मित्रांनो या ठिकाणी खायला. आई भाकरी बनवून घेते आपली. एक भाकर तयार बरं का आपली. मित्रांनो आपली ताई बघा. आपली ताई आता जेवणाचं ताट तयार करते आता मस्तपैकी ह्यांना जेवायला. आता आपली भाकरी आई एकदम सणाजणाव का. दुसरी भाकर बी तयार झाली आणि तिसरी भाकर एका मिनिटात बनेल. तर आता आपलं हे असं ताट तयार करून घेते वाढते आता जेवायला सगळ्यांना. मस्तपैकी आपलं जेवण मित्रांनो. या ठिकाणी मस्तपैकी आपला कांदा या गरमागरम चुलीवरच्या भाकरी वजडी मस्तपैकी जेवाय दिले आपल्या दादाला आणि त्यांना. तर आता आपलं दादा ती जेवत्याल मस्तपैकी. आपली बाई दादा आणि आपला युवराज जेवण करणार आहेत आता.
दादा कस काय झाले? एकच नंबर झालं या. एक नंबर झालाय ना? हा. तर मित्रांनो मस्तपैकी आता आपलं यांना वजडीचा आपला आजचा व्हिडिओ होता. आता आपलं दादाला आणि त्यांना मस्तपैकी जेवायला बिवायला दिलं. आता दादा आणि ती जेवते ते. तर मित्रांनो आजचा आपल्या वजडीच्या रस्स्याचा व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.